नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. एका स्त्रीने ठरवलं की अन्याय सहन करणाऱ्या महिलांना आता एकटं राहू द्यायचं नाही. घरातून हाकलून दिलेल्या, अत्याचार सहन करणाऱ्या, निराधार झालेल्या शेकडो महिलांसाठी ती एक आधारवड बनली. नाशिकच्या सामाजिक इतिहासात स्त्रियांच्या हक्कांसाठी ठामपणे उभी राहिलेली एक धाडसी स्त्री. कोण? चला जाणून घेऊया विदुषी कुसुमताई पटवर्धन यांचा प्रेरणादायी प्रवास. नाशिक नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिले नगराध्यक्षपद भूषविणारे नारायण विनायक गोळे हे कुसुमताईंचे आजोबा. त्यांचे आजोबा आणि वडील रामचंद्र नारायण गोळे दोघेही नामांकित वकील होते. आज नाशिकमध्ये असलेली गोळे कॉलनी त्यांच्या नावामुळेच ओळखली जाते. घरातील वातावरण सांस्कृतिक मूल्यांनी आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले होते. त्याच राष्ट्रप्रेमाच्या संस्कारांचा प्रभाव कुसुमताईंवर बालपणापासून पडला. शासकीय कन्या शाळेतून त्यांनी 10वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर HPT कॉलेजमध्ये BA पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी त्या पुण्यात गेल्या. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी MA इंग्रजी आणि BEd ही पदवी संपादन केली. पुण्यात असताना त्यांचा देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांशी परिचय झाला. त्यांचे विचार त्या मनापासून ऐकत आणि त्यातून प्रेरणा घेत. राष्ट्रभक्ती हा त्यांच्या स्वभावाचा स्थायी भावच होता. त्या राष्ट्रसेवा दलात सक्रिय कार्यरत होत्या. व्याख्याने देणे, शिबिरे आयोजित करणे, देशभक्तीपर कवितांचे सामूहिक पठण, नृत्य, नाटिका आणि संगीताद्वारे सादरीकरण या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा उत्साहाने सहभाग असे. समवयस्क महिलांना एकत्र करून त्या स्वातंत्र्य लढ्यात स्वयंसेवक म्हणून कार्य करीत. गांधीवादी विचारसरणीने त्या अत्यंत प्रभावित झाल्या होत्या. पुण्यात अच्युतराव पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्याची दिशा निश्चित झाली. SM जोशी, नरूभाऊ लिमये, अप्पा मायदेव यांसारख्या विचारवंतांच्या सहवासातून त्यांच्या वैचारिक प्रवासाला बळ मिळाले. राष्ट्रसेवा दलातील वसंत बापट आणि लीलाधर हेगडे यांच्यासह त्यांनी प्रचार कार्य केले. याच कार्यातून त्यांना जीवनसाथी लाभले, विठ्ठलराव पटवर्धन. विठ्ठलरावही राष्ट्राभिमानी आणि समाजसेवक वृत्तीचे होते. स्वातंत्र्य लढ्यात तेही अग्रेसर होते. कुसुमताई स्वभावाने स्वतंत्र विचारांच्या होत्या. कोणताही विचार स्वीकारण्यापूर्वी त्याचा नीट अभ्यास करून त्याची सत्यता पडताळून मगच तो इतरांसमोर मांडण्याची त्यांची सवय होती. पुण्यात गावोगावी दौऱ्यावर असताना त्यांनी मांजरी या गावाच्या एका कार्यकर्त्याच्या मदतीने पुणे येथे सहयोग नावाचे सहकारी भांडार सुरू केले. स्वदेशी वस्तू, खादी आणि ग्रामोद्योगाच्या प्रचारासाठी त्या सातत्याने कार्यरत राहिल्या. महिलांना संघटित करून त्यांच्यात स्वावलंबन, स्वयंरोजगार
आणि हक्काची जाणीव निर्माण करणे हेच त्यांचे ध्येय होते. खादी ग्रामोद्योग बोर्डाच्या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणूनही त्यांनी काम केले होते. खादी ग्रामोद्योगात दोघेही पती पत्नीने एकत्र काम करण्यास सुरुवात केली. यानंतर दोघेही नाशिकमध्ये स्थायिक झाले. नाशिकमध्ये आल्यावरही त्यांचे सामाजिक कार्य अधिक जोमाने सुरूच राहिले. जातेगाव, सावरगाव, तळेगाव, वासाळी आणि आसपासच्या खेड्यांमध्ये त्यांनी खादी ग्रामोद्योगाचे कार्य पुढे नेले. त्यावेळी ही गावे गंगापूर धरणामुळे विस्थापित झालेली होती. कुसुमताई साहसी वृत्तीच्या होत्या. नाशिकमध्ये मोटरसायकल चालवणारी त्या पहिल्या स्त्री मानल्या जातात. नाशिकला आल्यावर त्यांनी पुन्हा MA हिंदी केले. त्यांनी काही काळ स्वामी विवेकानंद शाळा आणि शारदा विद्या मंदिर म्हणजे आत्ताची शारदा कन्या शाळा इथे अध्यापन केले. या काळात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम सुरू केले. राष्ट्र सेवा दलातील शांताबाई लिमये, रावसाहेब ओक, कुमुदताई ओक आणि अण्णा कुलकर्णी यांच्या सहकार्यानं त्यांनी 1960 साली महाराष्ट्र समाज सेवा संघ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतून पुढे रचना विद्यालय, रचना बालवाडी, नवरचना विद्यालय, नवरचना बालवाडी, माई लेले श्रवण विकास विद्यालय, कर्णबधीर शिशूंचे निदान आणि शिक्षण केंद्र, रावसाहेब ओक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा, वाघेरा यासारख्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. आजही ही संस्था नाशिकमधील प्रगत शिक्षण संस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते. रचना विद्यालयाच्या त्या पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. अनेक शैक्षणिक उपक्रमांची सुरुवात त्यांच्या पुढाकाराने झाली. 1982 साली त्या सेवेतून निवृत्त झाल्या. परंतु निवृत्तीनंतरही त्यांची समाजसेवा काही थांबली नाही. कुसुमताईंचे व्यक्तिमत्व केवळ समाजकार्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांना लेखनाचीही उत्तम जाण होती. त्यांनी आपल्या विचारांना शब्दरूप देत काही महत्त्वाची पुस्तके लिहिली. त्यांनी आपल्या अनुभवांना आणि विचारांना लेखनातून व्यक्त करण्यास सुरुवात केली. इस्रायलला भेट दिल्यानंतर तेथील अनुभवांवर आधारित जॉर्डन नदीच्या तीरावर हे पुस्तक त्यांनी लिहिले. तसेच स्त्रीमुक्तीची लढाई, ध्येयधुंद आणि लोकशाही ही त्यांची विचार प्रवर्तक पुस्तकेही प्रसिद्ध झाली. या लेखनातून त्यांनी समाजातील बदल, स्त्री स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांविषयी आपले स्पष्ट आणि ठाम विचार मांडले. याच काळात त्यांनी महिलांच्या प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिले आणि पुढे महिला हक्क संरक्षण समितीची स्थापना झाली. तो काळ असा होता की स्त्रियांवर अनेक कारणांनी अन्याय होत असे. हुंडा कमी दिला म्हणून छळ, मुलगा न झाल्यामुळे अपमान, नवऱ्याचे दुसरे लग्न, दारू पिऊन मारहाण किंवा घरातून हाकलून देणे. अशा परिस्थितीत कुसुमताई पुढे आल्या. आपल्या सहकारी मैत्रिणी वसुंधरा केसकर, विजया मालुसरे, अक्का ठाकूर, पद्मा सोनी, शांताबाई लिमये यांना सोबत घेऊन त्यांनी 1984ला महिला हक्क संरक्षण समितीची स्थापना केली. वर्षानुवर्षे कष्टाने उभा केलेला संसार एका क्षणात कोसळतो आणि त्या क्षणी स्त्रीच्या डोक्यावरचं हक्काचं छप्पर नाहीसं होतं. अशा वेळी प्रश्न उभा राहतो, आता करायचं काय? जायचं कुठं? विधवा, परित्यक्ता, घटस्फोटी
किंवा अत्याचार सहन करणाऱ्या स्त्रियांसाठी ही समिती एक आधारवड बनली. समितीमार्फत घटस्फोट, पोटगी, मालमत्ता हक्क याबाबत मोफत कायदेशीर सल्ला, कोर्ट कचेरीच्या प्रक्रियेत मार्गदर्शन, दोन्ही कुटुंबांना एकत्र बसवून सामोपचाराने तोडगा काढण्याचा प्रयत्न, समुपदेशनाद्वारे कुटुंब संस्था टिकविण्याचा प्रयत्न. स्त्री सक्षम व्हावी पण कुटुंबही तुटू नये, ही संतुलित भूमिका कुसुमताईंनी कायम ठेवली. एखाद्या महिलेची निर्घृण हत्या झाली किंवा जळीत कांड घडले तर कुसुमताई ठामपणे उभ्या राहत. मोर्चे, निषेध, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने, न्यायासाठी त्या सातत्याने लढत राहिल्या. समाजातील अनेक घरांच्या उद्ध्वस्त होण्यामागे दारूचे व्यसन हे एक मोठे कारण आहे. ही जाणीव झाल्यावर त्यांनी व्यसनमुक्तीची चळवळ उभारली. पथनाट्य, गाणी, जनजागृती कार्यक्रम, दारूबंदी सप्ताहातील मोर्चे यातून त्यांनी समाजाला जागे करण्याचा प्रयत्न केला. पंचायत राज व्यवस्थेत स्त्रियांना आरक्षण मिळाल्यानंतर अनेक महिला ग्रामपंचायतीत आल्या. पण कायदे, योजना आणि प्रशासन यांची माहिती नसल्यामुळे त्या अडखळत. कुसुमताईंनी त्यासाठी शिबिरे आयोजित करून पंचायत राज कायदा, शासनाच्या योजना आणि विकास कामे कशी करायची याबाबत प्रशिक्षण दिले. सरकारी योजना सुरू होण्यापूर्वीच त्यांनी महिलांचे बचत गट निर्माण केले होते. महिलांना गॅस घेण्यासाठी अग्निकुंड योजना राबवून बिनव्याजी कर्ज दिले. नंतर सरकारने उज्ज्वला योजना सुरू केल्यावर ही योजना थांबवण्यात आली. समाजाला त्यावेळी जी गरज असेल त्यानुसार काम करणे हे कुसुमताईंचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे अनेक महिलांना धैर्य मिळाले. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्वभावच होता. आज कुसुमताईंची सून हेमा पटवर्धन महिला हक्क संरक्षण समितीचे कार्य पुढे नेत आहेत. आज कुसुमताई आपल्यात नसल्या तरी त्यांचे कार्य, त्यांची विचारसरणी आणि त्यांनी उभे केलेले कार्यक्षेत्र आजही अनेकांना प्रेरणा देत आहे. समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य त्यांनी महिलांना दिले. स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहण्याची ताकद त्यांनी महिलांना दिली. 1986 मध्ये मी नाशिकला राहायला आल्यावर मला काही काळ त्यांच्याबरोबर महिला हक्क संरक्षण समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ते करत असताना मला जाणवलं की स्त्रियांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवायचे असतील तर कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि त्यातूनच मला वकील होण्याची प्रेरणा मिळाली. कुसुमताई पटवर्धन यांचे जीवन आपल्याला एक गोष्ट शिकवून जाते. अन्याय पाहून शांत बसू नका, त्याविरुद्ध उभे राहा. एका जागृत स्त्रीने उभारलेली चळवळ आज हजारो महिलांच्या आयुष्यात आशेचा किरण बनली आहे. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.